देवघरात साफसफाई करताना एका 75 वर्षीय आजोबा स्टूलवरून खाली पडले। त्यावेळी त्यांच्या पायात तळव्यात काहीतरी घुसल्याने जखम झाली। ही जखम भरल्यानंतरही 4 महिने झाल्यावर पाय दुखणे आणि सुजणे सुरू राहिल्याने डॉक्टरांनी MRI केल्यावर तळव्यात लोखंडी पट्टीसारखे काहीतरी असल्याचे समोर आले। मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या पायाच्या तळव्यातून लोखंडाची पट्टी नव्हे तर चक्क विठ्ठलाची मूर्ती बाहेर पडली। ती मूर्ती जवळपास 3.5 सेंटीमीटर इतकी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। मुलुंड पश्चिम येथे राहणारे 75 वर्षीय आजोबा हे 4 महिन्यापूर्वी घरातील देवघराची साफसफाई करत होते। साफसफाई करताना वस्तू इकडे तिकडे पसरल्या होत्या। याच दरम्यान अचानक ते स्टूलावरून खाली पडले। त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी घुसल्याने त्यांच्या पायाला जखम झाली होती। ती जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर देखील पाय दुखत होता। तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली। दुखणे आणि सुजणे नेमकं काय भानगड आहे पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा पहिला MRI काढला। त्यावेळी तो नॉर्मल आला होता, पण पुन्हा दुसऱ्यांदा MRI काढल्यानंतर काहीतरी असल्याचे त्यामध्ये स्पष्ट झाले। म्हणून ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या 75 वर्षीय आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली। जवळपास अर्धा तास ती शस्त्रक्रिया चालली। या यशस्वी शस्त्रक्रियेत आजोबांच्या पायातून ती वस्तू बाहेर काढल्यानंतर ती लोखंडाची पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। हे आपल्याकडे 75 वर्षाचे आजोबा 3 दिवसापूर्वी आपल्याकडे ॲडमिट झाले। जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारली, त्यांना पायाचा त्रास होता, चालण्यासाठी त्रास होत होता। तर हिस्ट्री विचारली, त्यांनी सांगितलं की चालताना त्रास होतो, परंतु काही एव्हिडन्सच नव्हते। तर आम्ही त्याचं MRI केला होता। MRIमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी मध्ये आहे असं दिसलं होतं, तर एक्झॅक्टली काय ते कळत नव्हतं। आणि त्यांनी प्रायव्हेटमध्ये दाखवलं होतं। प्रायव्हेटमध्ये बराच खर्च येईल ह्या गोष्टी त्यांना माहीत होतं, कारण त्यांना कोणातरी सिव्हिलबद्दल सांगितलं होतं की बाबा सिव्हिलला जा, सिव्हिलला चांगली ट्रीटमेंट होईल। तिकडे आले, अप्रोच झाले आणि आम्ही बघितलं तर याचे जर थोडा कॉम्प्लिकेटेड वाटत होता, कारण हा बोनमध्ये आहे का किंवा पायाला दुसरं काही आहे का याचा। तर ते केल्यानंतर आणि बाहेरनं जखम वगैरे काही नव्हती। तर जेव्हा हे ऑपरेशन केलं तर खरोखर जे सर्जन आहेत, डॉक्टर विलास साळवेने ऑपरेट केलं, ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते एकदम मांसामध्ये आणि ते फॅटमध्ये सगळी पॅक झालेली विठ्ठलाची जवळपास 4 सेंटीमीटरची मूर्ती होती पायामध्ये, आणि ती काढण्यात आम्ही सक्सेसफुली ती बाहेर काढली। पण ते शॉक होतं। नंतर हिस्ट्री विचारून त्यांनी सांगितलं की एक 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील। मला वाटतं की या एकंदरीत आता जर बघितलं तर 4 महिने नाही, याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील। ते कुठनं तरी काम करत असताना एक स्टूलवरनं खाली पडले होते। त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या पायात गेली असावी आणि ती जखम तिथे झाली होती। ती जखम अँटीबायोटिक घेतल्यानंतर किंवा ते ट्रीटमेंट केल्यानंतर जखम भरली गेली, परंतु मूर्ती पायातच राहिली। ही त्यांच्या लक्षातही नाही आलं, ना डॉक्टर ज्याने ट्रीटमेंट केली त्यांच्या लक्षात, ना आजोबांच्या लक्षात आलं। आणि तसे ते हे जखम बरी झाल्यामुळे ते निर्धार झाले होते, परंतु चालताना त्रास होतच होता त्यांना। म्हणून त्यांनी मग बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं। एक्झॅक्ट कॉज कळत नव्हतं की काय आहे, कारण तेव्हा त्यांना वाटलं तर फक्त चामडी फाटली गेली ते पडल्यानंतर, परंतु ती पडल्यानंतर ती मूर्तीमध्ये गेलं असावे, कारण दुसरं तसं काही कारण नाही। आणि ती मूर्ती बऱ्याच दिवसापासून पायात आहे आणि त्याच्यामुळे ती एवढी पॅकेज झाली होती, त्याच्यामुळे काढणंही थोडंसं डिफिकल्ट, जवळपास पाऊण तास या सर्जरीला लागला। आमचे 4-5 डॉक्टरची टीम, डॉक्टर साळवे, त्यांच्याकडचे बाकी ज्युनियर डॉक्टर, अनस्थिसिस्ट डॉक्टर, यांनी सगळ्या गोष्टी, आणि ती सक्सेसफुली मूर्ती काढली। आणि आता बाबा आमच्याकडे ॲडमिटच आहेत, ते अतिशय चांगले आहेत आणि बरे झाल्यानंतर आम्ही त्यांना लवकर डिस्चार्ज करू। नाही, इन्फेक्शन झालं असं त्याच्यानंतर त्यांना तेव्हा ते पू वगैरे आलं असतं, परंतु काय झालं त्यावेळेस त्यांनी अँटीबायोटिक घेतलं आणि आपण कदाचित आपण बोन फ्रॅक्चर वगैरे झालं तर इम्प्लांट वगैरे टाकतो, मेटलचे काही रॉड टाकतो आपण, त्याप्रमाणे आपल्या बॉडीला काही गोष्टी सवय होऊन जाते। नॉन इनेट्रंट मेटल जर असेल तर कदाचित त्याच्यामुळे त्या काळात त्याचं इन्फेक्शन अँटीबायोटिक दिल्यामुळे आणि ते जखम भरल्या ते इन्फेक्शन कमी झालं। आताच्या घडीला कुठलं इन्फेक्शन नव्हती। मूर्ती म्हणजे बिलकुल प्रॉपरली सेफ ठिकाणी पायामध्येच होती, म्हणजे त्याला कुठलंही इन्फेक्शन नाही किंवा कुठलाही त्याला प्रॉब्लेम वाटला नव्हता। हे सर, मला माझ्या घरी 4 महिन्यापूर्वी मी आमच्या देवाची खोली आहे तिथं एक हुंदीर म्हणून आला, मग मी खुर्चीवर उभं राहून मी काढायला गेलो, तर ती खुर्ची स्लिप झाली आणि ते आमच्या देवाची खोली आमच्या समोरच खाली आहे। तर ती विठोबा रखमाईची मूर्ती खाली कधी पडली ही त्याची काही मला कल्पना नाही, आणि त्या मी खुर्चीवरनं सटकलो, त्या मूर्तीवरती पडलो आणि ती मूर्ती माझ्या पायामध्ये कधी घुसून गेली ते मला काही त्याची कल्पना नाही। अशी ही घटना घडली आणि त्याला आता 4 महिने होतात पूर्ण, 3 तारखेला। हां, अच्छा, मग आता हे काढले काय तुम्हाला कसं वाटतं? नाही, आता जरा बरं वाटतंय ना, आता बरं वाटतंय। तेव्हा दुखत होतं का? हां, नाही, थोडं टोचायचं म्हणजे असं, पण मी पाय टेकून नाही चालायचो ना, पाय टेकलाच नाही अजिबात खाली कधी 4 महिन्यात। म्हणजे असं कसं आपल्या टाचेवरती चालतं तसं चालायचं।
पण 4 महिने गेले तरी पण मला एवढं काही जाणवलं नाही. हे तुम्हाला कधी लक्षात आलं आतमध्ये मृत्यू आहे? नाही, इथं तुमच्या दवाखान्यात आल्याच्या नंतरच माहिती पडलं. जेव्हा डॉक्टर सगळे बोलले ना, तुम्ही MRI करा, सोनोग्राफी करा आणि काय हे ते करा बोलले जेव्हा, त्याच्यानंतर मग आम्हाला हे डॉक्टर साहेबांनी पण चांगलं कॉपरेशन केलं आम्हाला. हां. नाव काय तुमचं? कृष्णा कदम. लोकनायक न्यूज.